नमस्कार महाराष्ट्र. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट. 28 जानेवारी 2026 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीचा दिवस ठरलेला आहे. कारण याच दिवशी महाराष्ट्राचे लाडके दादा विमान अपघातामध्ये हे जग सोडून गेलेले आहेत. परंतु अजितदादा यांच्या विमान अपघातासंदर्भात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दादांचा विमान अपघात की घातपात हा प्रश्न नक्कीच निर्माण होणं साहजिक आहे. कारण अजितदादांसारख्या मोठ्या व्यक्तींचा हा विमान अपघात अशा भयानकतेने भीषणतेने झालेला आहे की या अपघातासंदर्भात शंका उपस्थित होणं साहजिक आहे. अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात फक्त सामान्य व्यक्तीच नाही, सामान्य कार्यकर्तेच नाही, तर थेट बड्या राजकीय नेत्यांपर्यंत अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात शंका व्यक्त केली जात आहेत. आणि या शंकेवरून साहजिकच प्रश्न निर्माण होत आहेत की अजितदादांचा अपघात नव्हे तर हा घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जवळचाच बिभीषण आणि विश्वासघात करणारा ठरतो, या अगोदरही आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर पहा, अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत. हा कट रचणारा कोणी परका नसून दादांच्या अत्यंत जवळची व्यक्ती असावी अशी ही शंका व्यक्त केली जात आहे. सामान्य जनतेच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण होणं तर साहजिकच आहे, परंतु मोठ्या बड्या राजकीय नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं नेमकं कारण काय, हा एक प्रश्न आता आपल्याला पडणं साहजिक आहे. अजितदादांच्या बारामतीत विमान अपघात जो झालेला आहे, त्या विमान अपघाताचं गूढ, अजितदादांचा शेवटचा प्रवास, विमान अपघाताचं भयानक सत्य, शेवटच्या 10 सेकंदामध्ये नेमकं काय घडलं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अतिशय भीषण अशा स्वरूपाचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये आपले लाडके दादा त्यांचा अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीचा अंत झालेला आहे. आणि म्हणूनच 28 जानेवारी हा काळा दिवस म्हणून गणला जाणार आहे. 28 जानेवारी 2026ला सकाळी संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांचे निधन झाले ही बातमी ज्यावेळेस कानावर पडली त्यावेळेस नक्कीच तुमचा विश्वास बसला नसेल. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात असं वाटत होतं, परंतु पहा, या अपघातासंदर्भात आता नवनवीन शंका उपस्थित होत आहेत. जसजसा वेळ जात आहे तसतसं संशयाचं जाळं विणलं जात आहे. या जाळ्यामध्ये कोण कोण असणार आहे या संदर्भातही हजारो प्रश्न आता निर्माण नव्याने होत आहेत. आणि हे प्रश्न निर्माण होण्यामागे अनेक कारणं आहेत. लिअरजेट 45 मध्ये एकाच वेळी दोन्ही इंजिन फेल होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. त्याचबरोबर पहा, हेच विमान 2023 मध्ये किरकोळ अपघातात सापडले देखील होते. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तरी देखील याच विमानामध्ये आपल्या लाडक्या दादांना का पाठवण्यात आलं, हेच विमान दादांसाठी का तैनात करण्यात आलं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जुना इतिहास असूनही हेच विमान दादांसाठी का वापरलं. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे धावपट्टी दिसत नाही असंही सुरुवातीला सांगण्यात येत होतं. परिचित धावपट्टी आहे ती ज्यावेळेस बारामतीमध्ये दादा येत असतील, या अगोदरही हजारो वेळा ते बारामतीमध्ये विमानाने आले असतील, लँडिंग त्यांनी केलेलं असेल, त्यामुळे ती धावपट्टी नक्कीच ही परिचित असली पाहिजे. बारामतीची तीच धावपट्टी जेथे दादांनी हजारो वेळा टेक ऑफ आणि लँडिंग केलेली आहे. मग याच वेळेस असं काय झालं जेणेकरून हा मोठा भीषण अपघात घडलेला आहे. त्याचबरोबर दादांसारख्या नेत्यांची सुरक्षा ही एखाद्या किल्ल्यासारखी असते, अभेद अशा प्रकारची ही सुरक्षा असते, तरी देखील मोठा हा अपघात कसा काय घडू शकतो, हा एक प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये देखील निर्माण होणं शक्य आहे. त्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहा, या विमान अपघातामध्ये बारामतीत ऊन होते तर वैमानिकाला रनवे का दिसला नाही, असाही प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे. त्याचबरोबर विमानाची समोरील काच ही हेतू पुरस्पर धूसर करण्यात आली होती का? वैमानिकाच्या डोळ्यासमोर हा धूसरपणा निर्माण केला गेला होता का? यामध्ये वैमानिकाची चूक आहे का? नेमकी कुणाची चूक आहे? असे लाखो हजारो प्रश्न आता निर्माण होत आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर आणखीन अनौत्तरित आहे. परंतु जसा जसा काळ जाईल तसं तसं सत्य नक्कीच समोर येणार आहे. कारण सत्य कधी लपत नाही आणि ते कधी ना कधी एक ना एक दिवस समोर येतच.
जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलेलं आहे की अजितदादांच्या मृत्यूसंदर्भात, अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात राजकारणी नाही, म्हणजे फक्त कार्यकर्तेच नाही, सामान्य व्यक्तीच नाही, तर मोठ्या बड्या राजकीय नेत्यांच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न निर्माण झालेला आहे की हा नेमका अपघात आहे की घातपात आहे. ममता बॅनर्जी यांनी देखील यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. आता कोणावरही विश्वास उरलेला नाही. विमान अपघातानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केलेली आहे. हा इशारा फक्त एका अपघाताकडे होता की त्याच्या मागच्या एखाद्या अदृश्य शक्तीकडे त्यांचा इशारा होता? त्याचबरोबर हा अपघात नाही, हे कटकारस्थान आहे असंही शंका आता निर्माण झालेली आहे. मागणी फक्त सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी. आता कोणावरही विश्वास उरलेला नाही, अशा पद्धतीच्या कठोर शब्दामध्ये ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. पहा, यांच्यासारख्या बड्या मोठ्या नेत्यांना हा प्रश्न निर्माण होतो, तर आपल्या सामान्य नागरिकांना, आपल्या दादांच्या चाहत्यांना तर हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. या अगोदरही आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रातील काही असे बडे व्यक्ती ज्यांचं अपघातामध्ये निधन झालेलं आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील प्रमुख गोपीनाथ मुंडे यांचं सुद्धा रस्ता अपघातामध्ये अशाच प्रकारे भीषण असा अपघात झालेला होता आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. त्याचबरोबर विनायक मेटे यांचा देखील अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. आणि आता महाराष्ट्रासाठी मोठा धक्का म्हणजे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा विमान अपघातामध्ये अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीचा अंत झालेला आहे. त्यांच्या शरीराचे 2 तुकडे झालेले आहेत अशी माहिती देखील मिळालेली आहे. म्हणूनच म्हटलं जातं की हा खूप जास्त भीषण अशा स्वरूपाचा अपघात होता आणि म्हणूनच या अपघाताची सखोल चौकशी केलीच पाहिजे. कारण या अपघातामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. सध्या तरी एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे बोट करणं चुकीचं आहे, कोणावरही आरोप करणं चुकीचं आहे, पण या प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी ही झालीच पाहिजे. महाराष्ट्राने आपला लाडका दादा गमावलेला आहे. दादांसारखं नेतृत्व पुन्हा होणार नाही. फक्त बारामतीच नाही, फक्त महाराष्ट्रच नाही, तर अख्खा देश पोरका झाल्याची भावना लोकांच्या मनामधून निर्माण होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दादांच्या दुःखद निधनांची ज्यावेळेस त्यांना बातमी कळाली त्यावेळेस हळहळ ही व्यक्त केली जात आहे. आता दादांच्या विमान अपघातामध्ये नेमकं कोण दोषी आहे या संदर्भातली माहिती रोज नवनवीन आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्यामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत. पण सद्यस्थितीला तरी हा अपघात आहे एवढीच शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एक विशिष्ट व्यक्ती कोण आहे, ज्या व्यक्तीने हा विमान अपघात केलेला आहे, या व्यक्तीने हा कट घडवून आणलेला आहे, या सर्व चर्चा आहेत, या फक्त अफवा आहेत. अद्याप तरी या अफवांची पुष्टी झालेली नाही. कोणत्याही व्यक्तींकडे बोट करणं सध्याच्या घडीला चुकीचं आहे. परंतु जर खरंच कुणी या प्रकरणामध्ये दोषी असेल तर त्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे.